बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता रिसेप्शन तर पार पडलेलं असतं, पण अवनीने हे सर्व काही झाल्यानंतर खूप मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. त्यामध्ये तिने घर सोडून जाण्याचा आणि जे राजाच्या आईचं तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यात आलं होतं ते मंगळसूत्र काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण इथे पाहतोय की रिसेप्शनसाठी अवनी छान तयार होऊन आलेली असते. अवनी आल्यानंतर आता इथे धोंडूने दोघांनाही एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितलेले असतात, पण इथे उलटच होतं. दोघंही स्वतःच्या गळ्यामध्ये हार घालतात. का तर आता धोंडूचं असं म्हणणं असतं की ह्या दोघांचं लग्न झालंय, पण ते लग्न पाहण्यासाठी आम्ही कोणीही नव्हतो किंवा तुम्ही कोणीही नव्हता. मग आता पुन्हा एकदा विधिवत पद्धतीने आपण ह्यांचं लग्न लावून देऊया, असं धोंडूचं म्हणणं असतं आणि धोंडू नाचायला लागलेला असतो आणि त्यामुळे हा सगळा घाट घातलेला असतो. जेव्हा गळ्यामध्ये हार घालण्यात येतात त्यावेळेस अवनीला उखाणा घ्यायला सगळेजण सांगत असतात, पण अवनी म्हणत असते ह्या सगळ्यांची काय गरज आहे. मग आता तेवढ्यातच इथे पायल आणि त्याचबरोबर नमी ह्या दोघी जणी म्हणत असतात, आम्ही तुम्हाला सांगू का उखाणा कसा घ्यायचा आहे, काय करायचे. म्हणजे पायल म्हणत असते, यमक वगैरे जुळवण्यासाठी आम्ही मदत केली तर चालेल का. त्याच वेळेला आता इथे ह्या सुलूला आणि त्याचबरोबर इथे ह्या दत्तूला राग यायला सुरुवात होत असते, पण अवनी मात्र सगळ्यांचा मान राखून उखाणा घेत असते. ती म्हणत असते, खरं तर इथे आता मी दांगट पाटलांची सून तर झालेलीच आहे, पण सगळे ऋणानुबंधांची फेड करत मी धनराज दांगट पाटलांचं नाव घेऊन दांगट पाटलांच्या घरची सून झाली आहे. आता हे नाव घेतल्यानंतर धुंडूला मात्र प्रचंड आनंद होत असतो आणि ते म्हणत असतात, खऱ्या अर्थाने आता इकडे आमच्या दांगट पाटलांच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि काळ्या मांजरीनं दिलेला शाप जो आहे तो इथे खोटा ठरला आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की आता आणि इथे सुलूचा माज उतरवल्यानंतर सुलू मात्र इथे रागाने पाहत असते, कारण तिनेच कधी काळी आशीर्वाद दिला होता की ह्याच्या घरी कधीही बाईचा आशीर्वाद लाभणार नाही आणि ह्याच्या घरी कधीही सून येणार नाही, आणि तो आशीर्वाद आज मात्र खोटा ठरला आहे. यामुळे आता इथे धोंडू फार जास्त आनंदात असतो. ते म्हणत असतात, आज माझ्या राजाचं लग्न झालंय आणि आज माझ्या राजाचं लग्न झाल्यामुळे इथे आम्ही सगळे दांगट पाटील खूप जास्त आनंदात आहोत. आता कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. एवढंच नाही तर इथे माझ्या बायकोला जे मी मंगळसूत्र बनवलं होतं ते मंगळसूत्र सुद्धा आता इथे मी माझ्या ह्या सुनेला देणार आहे आणि माझी सून ते मंगळसूत्र आता इथे तिच्या गळ्यामध्ये घालणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तिथेच आता एक सोफा ठेवलेला असतो आणि तो सोफा ठेवल्यानंतर आता आपण पाहतो की त्या सोफ्यावरती अवनी आणि राजा हे दोघांना सुद्धा बसवण्यात आलेलं असतं. पण मग आता धोंडू पुढे जातो आणि धोंडू पुढे गेल्यानंतर तेव्हा राजा तिथे येतो. राजाला आता यशोदाला हे सगळं माहिती असतं, त्यामुळे तो थोडासा नाराजच असतो. त्याला आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात आणि त्यामुळे आता इथे त्या दोघांना तिथे बसवण्यात आलेलं असतं. मग आता इथे धोंडू ते मंगळसूत्र इथे राजाच्या गळ्यामध्ये देतो आणि धोंडू राजाच्या हातामध्ये ते मंगळसूत्र दिल्यानंतर अवनीला मंगळसूत्र घालायला ते सांगत असतात. आता अवनीला मंगळसूत्र घालायला सांगितल्यानंतर इथे आता अवनी त्याला हळूच म्हणत असते, हे बघ, हे सगळं काही करण्याची वगैरे काही गरज नाही आहे, नको ना, हे सगळं मला नाही करायचं आहे आणि तू सांग ना, हे लग्न आपलं खोटं आहे, असं ती गुपचूप म्हणत असते. पण आता इथे लगेचच राजा थांबला जातो आणि राजा थांबल्यानंतर धोंडू पुन्हा म्हणत असतो, अरे काय करतोयस, घाल ना पटकन मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घाल. मग आता शेवटी इथे राजा पुन्हा एकदा अवनीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो आणि अवनीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातल्यानंतर आता मात्र इथे सगळ्यांना आनंद झालेला असतो. धोंडूला तर फार आनंद झालेला असतो, पण अवनीला मात्र राग येत असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो इथे लगेचच सुलूला आठवतं की कशा पद्धतीने तिने काही वर्षापूर्वी जेव्हा इथे धोंडूची पत्नी एक्सपायर झाली
तेव्हा तिने इथे आशीर्वाद दिला होता. आशीर्वाद म्हणण्यापेक्षा शाप दिला होता की तुमच्या घराला कधीही बाईचा आशीर्वाद लाभणार नाही म्हणून. आणि आज मात्र ते सगळं उलटं झालं आहे. ह्या धोंडूच्या घरामध्ये सून कशी आली आणि धोंडूच्या घरामध्ये सून आल्यानंतर हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नको होतं असा सुद्धा ती आता इथे विचार करू लागलेली असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इथे आता दुसऱ्या बाजूला राजा हा घरामध्ये जातो. घरामध्ये जाऊन देवासमोर हात जोडत असतो आणि देवाला प्रार्थना करू लागलेला असतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे काही गोष्टी ह्या त्या पद्धतीने व्हायला नको आहेत. आणि त्याचबरोबर इथे आमच्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद लाभणार नाही का गं? अगं अवनीच्या रूपामध्ये जेव्हा इथे आनंद आला, अवनी जेव्हा लग्न करून आली किंवा राजा आणि अवनी ह्या घरामध्ये आले त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की सगळं व्यवस्थित होणार आहे आणि त्यामुळे आम्ही खूप खुश होतो. दुसरीकडे आपण पाहतो आता फॅमिली फोटो काढायचा असतो आणि फॅमिली फोटो काढण्यासाठी इथे आता सगळ्यांना इथे बोलवण्यात आलेलं असतं. आणि सगळ्यांना बोलवण्यात आल्यानंतर आपण पाहतो आता इकडे ही पायल आणि त्याचबरोबर नमी ह्या दोघेही जणी अवनीला म्हणत असतात, माफ करा थोरल्या जाऊबाई, ते मगाशी ना थोडंसं आम्ही जरा जास्तच बोललो का? त्याचं काय झालं ना, आम्ही सुद्धा थोडं गडबडीत होतो, तुम्हाला राग वगैरे आला नाही आहे ना? मग आता ती म्हणत असते, नाही नाही, मला राग वगैरे अजिबातच आला नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्यानंतर आता फॅमिली फोटो होत असतो. मग आता तेवढ्यातच पायल म्हणत असते, मला तर कोणी ह्या फॅमिली फोटोमध्ये घेतच नाही बाई, मला नाही यायचंय, जा. मग आता धुंडू म्हणत असतात, ये चल. मग ती सुद्धा इथे पाण्याच्या बाजूला जाते आणि त्यानंतर इथे ती सुद्धा त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि हा फॅमिली फोटोचा जो फोटो आहे तो इथे कंप्लीट झालेला असतो. आता इकडे आपण पाहतो पाण्या मात्र इथे ह्या पायलला जास्त काही भाव देत नसतो आणि सगळेजण जेवायला बसलेले असताना इथे आता तिला असं वाटत असतं की मला मात्र कोणीही जेवायला बोलवलेलं नाही आणि मला जेवायचं होतं पण मला कोणीच बोलवलं नाही. मग आता इथे हा पाण्या नमीला म्हणत असतो, नमे जेवल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही आहेस म्हणून. मग तेव्हा पायल म्हणत असते, छे बाबा, आपल्याला तर कोणीच बोलवत नाही जेवायला. तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, आता तू जर नाही जेवलीस तर कसं होणार आहे, चल तू पण जेवण करून बस. मग ती पाण्याच्या बाजूला बसते आणि म्हणत असते, ऐक ना, आपण दोघं जणांनी एकत्र एका ताटामध्ये जेवण जेवायचं का? मला आवडेल बरं का तुझ्याबरोबर एकत्र एका ताटामध्ये जेवलेलं. मग आता तो म्हणत असतो, अगे डोक्यावर पडली आहेस का? असलं काहीही होणार नाही आणि मी असलं काहीही करणार नाही, समजलं का तुला? तू आत्ताच्या आत्ता शांत बसणार आहेस की नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस? हे बघ, मला तुझ्याबरोबर जेवायला बसायचंच आहे आणि मी तुझ्यासोबतच इथे बसणार आहे असं सुद्धा ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता आपण दुसरीकडे पाहतो की सगळे आलेले पाहुणे मंडळी जी आहेत ना ती इथे ह्या दोघांना सुद्धा आशीर्वाद देतात, काही भेटवस्तूसुद्धा देत असतात, फोटो क्लिक होत असतात आणि त्यानंतर ते आता प्रत्येकजण तिथून निघून जाण्याचं काम करत असतात. आता ते तिथून निघून गेल्यानंतर इथे दुसऱ्या बाजूला नमी बसलेली असते आणि नमीलासुद्धा जेवण करायचं असतं पण ती एकटीच बसलेली असते. इकडे हे दोघंजणं एकाच ताटामध्ये जेवण्याचा प्रयत्न करत असतात पण पाण्या म्हणत असतो, असलं काहीही होणार नाही, माझ्याकडून तू अपेक्षा करू नकोस की मी तुझ्यासोबत एकत्र जेवायला वगैरे बसेल म्हणून. तेवढ्यातच तिथे राजा येतो आणि राजा इकडे ह्या दोघांकडे पाहत असताना नमी म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, तुला असं वाटतंय का की त्याच्या अगोदर तुझं आणि माझं लग्न झालं नाही म्हणून तू थोडासा अपसेट आहेस वगैरे? पण तू काळजी करू नकोस ना, आपण लवकरच लग्न करूया. मग आता इथे यशोदा म्हणत असतो, असं काहीही नाही आहे, तुला असं का वाटतंय? तू डोक्यावर पडली आहेस का? काय चाललंय तुझं? तेव्हा नमी म्हणत असते, अरे मी तुला बरोबर सांगते ना, तुला तेच वाटतंय. तेव्हा पुन्हा तो तिच्यावरती चिडत असतो आणि तिच्यावरती चिडून तिला शांत करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, मी तुझं काहीही ऐकणार नाही, समजलं का तुला? आत्ताच्या आत्ता गप्प बसायचं, कळलं? तेव्हा ती म्हणत असते, ऐक ना, आपण दोघंजणं असं एकत्र ताटामध्ये जेवायचं का? मग राजाला अजूनच राग येतो. राजा तिला म्हणत असतो, तुला सांगितलं ना गप्प बसायला, मला नाही बोलायचं आहे आत्ता काही. तेव्हा ती म्हणत असते, काय झाले, तू एवढा राजा काबरे चिडायला लागलेला आहेस यशोदा? सगळं काही ठीक आहे ना? पण आता यशा मात्र नमीवरती राग काढतो आणि चिडचिड करत असतो आणि त्यानंतर तिला जेवायला वाढवत असतो. आता जेवायला नमी बसल्यानंतर तिथे सुलू धावतच येते आणि म्हणत असते, काय घे नमे, तुला लाज लज्जा काय आहे का नाही?
तो तुझा मामा म्हणणारा धोंड्या इथे मला मांजर म्हणतोय आणि तू अशी इथे गिळत बसलीस, चल आत्ताच्या आत्ता घरी चल. तेव्हा ती म्हणत असते, अगं आई तू मला का उठवतेस, तिकडे बघ तो दत्तू मामा एका कोपऱ्यात बसलाय आणि तिकडे तो कोपऱ्यात बसून जेवत आहे. आणि तेवढ्यातच आता इथे धोंडू आलेला असतो आणि धोंडू मुद्दामच पुन्हा इथे सुलूची खेचत असतो. तो म्हणत असतो, काय मग मांजरी, आता पोरीला सुद्धा जेव देणार नाही आहेस का, हे नव्हे जेवल्याशिवाय जायचं नाही आहे गं, असं तो बोलू लागलेला असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर सुलूला आता रागच येत असतो. तर आता सुलूला राग आल्यानंतर इथे मात्र ती म्हणत असते, घरात घेणार नाही आहे बरं का, गुपचूप घरात यायचं, कळलं का तुला. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, मला सुद्धा बघायचं आहे ना तुझी तुझी सून इथे 7 जन्म कशी राहते. तर त्यावर आता धोंडू म्हणत असतो, अगं माझी सून आणि माझा लेक 7 जन्म संसार तर करतीलच ग, पण तुझं काय होणार आहे ते तू बघ. तुला तर इकडे 7 जन्म नाही तर 1च जन्म जगायला मिळणार आहे, कारण तू अशी औदसेसारखी वागतच आलेली आहेस, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे मात्र आपण पाहतो की ह्या सगळ्यांना हसायला येत असतं. आणि तेव्हा सुलू मात्र तिथून ताण करतच निघून जाण्याचं काम करत असते. सुलू तर तिथून निघून जाते, पण इकडे मात्र धोंडू पुन्हा दत्तूची खातिरदारी करत असतात आणि त्याची खातिरदारी करून त्याला काय हवं काय नको ह्या सगळ्या गोष्टी ते इथे बघत असतात. आणि तेव्हा तो सुद्धा अगदी आनंदाने हे सगळं काही खात असतो. तेव्हा धोंडू येतो आणि धोंडू आल्यानंतर आता इथे दत्तूच्या तोंडामध्येच गुळा तो जो काही लाडू आहे तो लाडू भरवत असतो. आणि लाडू भरवल्यानंतर म्हणत असतो, असं अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा तू आमच्या घरातून पोटभर जेवण आणि पोटभर खाऊन गेल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला पाण्यादा सुद्धा असतो आणि तो सुद्धा त्याला लाडू भरवण्यामध्ये मदत करत असतो. आता दुसरीकडे वेळ असते अवनी आणि त्याचसोबत राजा ह्या दोघांच्या जेवणाची. जेवण मात्र फार सुंदर आणि सात्विक बनवलेलं असतं. पुरी बटाट्याची भाजी, त्याचबरोबर पुलाव आणि सोबतच गोड बनवून लाडूसुद्धा असतात. आणि हे सगळं काही आता इकडे ताटामध्ये वाढून डेकोरेट वगैरे करण्यात आलेलं असतं. आणि हे सगळं डेकोरेशन वगैरे केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे हे म्हणत असतात, नाही आता गोडाचा घास भरवला पाहिजे ना, मग आता तुम्ही गोडाचा घास भरवा बरं, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे अवनी आणि राजा हे दोघेही जण एकमेकांना ह्यांच्या सांगण्यावरून घोड्याचा घास भरवायला सुरुवात करत असतात. पण इथे यशोदाला मात्र हे सगळं सहन होत नसतं. यशोदा मनामध्ये विचार करत असतो, हे सगळं काय आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या तर होत नाही आहेत ना, अवनीच्या विरुद्ध काहीतरी ते होत नाही ना, असं सुद्धा आता इकडे ते विचार करू लागलेले असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता शेवटी राजाने अवनीला लाडू भरवलेला असतो आणि अवनीने सुद्धा कोणताही मान आणि हे सगळं काही न घेता तो लाडू राजाच्या हातून खाल्लेला असतो. मग आता धोंडूला पुन्हा आनंद होतो आणि धोंडू म्हणत असतात, खरं सांगायचं तर आता खऱ्या अर्थाने इथे हे रिसेप्शन, लग्न आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी विधिवत पद्धतीने पार पडल्या आहेत, त्यामुळे आम्हाला तर फारच जास्त आनंद झाला आहे, असं इकडे ते बोलत असतात. दुसरीकडे सुलू आणि दत्तू आता हे दोघेही जण घरी जातात. आता हे दोघेही जण घरी गेल्यानंतर आपण पाहतो सुलू मात्र दत्तूला ओरडत असते आणि म्हणत असते, तुझं काय चाललं होतं हे सगळं, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची, त्या धोंड्याच्या घरी मस्त खात बसलास. दत्तू म्हणत असतो, अगं काय सांगू तुला, एवढं खतरनाक आणि एवढं चांगलं जेवण होतं ना की काही विचारूच नको, अगदी मन तृप्त झालं बघ. तुला सांगू का सुले, अगं 2-4 माणसाचं तर मीच खाल्लंय बघ, असं ते म्हणत असतात. आणि तेव्हा सुलू म्हणत असते, अरे त्या लोकांना आपण आशीर्वाद काय दिला होता, शाप म्हणून काय दिलं होतं, आणि त्यांच्या घरी सून आलेली आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, त्या एवढ्या मोठ्या घरच्या माणसाने ह्या ड्रायव्हरच्या पोराला ड्रायव्हरला नोकरी आणि त्याचबरोबर इथे पोरगीसुद्धा कशी काय दिली, ते कसे काय गप्प बसले नाही, मला एक कळत नाही. त्या लोकांना एवढं सांगूनसुद्धा त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही, आता तर मला गप्प बसावंच लागणार नाही, असं सुलू म्हणत असते. आणि पुन्हा एकदा महेशला कॉल करते. आता महेशला कॉल करून म्हणत असते, अहो काय मला एक गोष्ट सांगा, तुमची बहीण त्या पोराबरोबर पळून आली आणि आता ह्या घराची सूनसुद्धा झाली, काय हो तुम्ही काहीही केलं नाही किंवा तुमच्या पोरीला आहे तसंच ठेवलं इथे. तेव्हा तो म्हणत असतो, तिने त्या घरामध्ये लग्न केलं आहे
तिचा आणि आमचा संबंध संपर्क कायमचा तुटला, तिचा आणि आमचा काही संबंध नाही असं इथे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, अहो संपर्क वगैरे कसा काहीच नाही, तुम्ही वेडे आहात का? तुमची एवढी सोन्यासारखी लेक तुम्ही ह्या घरामध्ये दिली आणि तुमची एवढी सोन्यासारखी लेक ह्या घरामध्ये देऊनसुद्धा तुम्ही असे कसे वागू शकता तेच मला काही कळत नाही. आणि तुम्हाला सांगू, आज तर त्या लोकांनी दणक्यात रिसेप्शन केलेलं आहे आणि दणक्यात रिसेप्शन करूनसुद्धा तुम्हाला मात्र काहीच वाटत नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काहीच ॲक्शन घेणार नाही. अहो ते लोक कसे आहेत काय आहेत हे सगळं तुम्हाला मी वेगळं सांगायला हवं आहे का? मग आता महेश म्हणत असतो, हे बघा आत्ताच्या आत्ता फोन ठेवा, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. आणि रिसेप्शन वगैरे, तेव्हा आता इथे ती म्हणत असते, हो त्या रिसेप्शनचे फोटो आणि काही व्हिडिओ पाठवू का मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं म्हणून आता लगेच सुलू महेशला काही फोटोज आणि काही व्हिडिओ सेंड करत असते आणि त्यानंतर पुन्हा म्हणत असते, बघा आता मी तुम्हाला सगळं पाठवलं आहे. असं म्हणून आता सुलूला आनंद होत असतो. सुलू म्हणत असते, काही जरी झालं ना, जरी त्या राजाने इथे लग्न करून आणलेलं असलं ना, तरीसुद्धा ती पोरगी मात्र त्या घरामध्ये राहता कामा नये, ती पोरगी त्या घरामध्ये टिकता कामा नये. असं म्हणून आता ती इथे दत्तूला सुद्धा कामाला लावत असते आणि म्हणत असते, माझा आशीर्वाद कधीही खोटा जाणार नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा मी दिलेला शाप आहे, त्या धोंडूच्या घरी इथे जशी त्याची बायको आली नव्हती आणि ती गेली ना, तसंच आता इथे ही पोरगीसुद्धा येईल, पण तीसुद्धा कायमची निघून जाईल, असं आता इथे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो महेशने मोबाईल ऑन केलेला असतो आणि त्यानंतर जे सुलूने पाठवलेले फोटोज आणि व्हिडिओज आहेत ते सगळं काही तो पाहत असतो. त्या ह्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की सगळेजण कसे नाचतायत. त्याचबरोबर रिसेप्शन, जंगी पार्टी, एकमेकांना भरवलेला घास, मग गळ्यामध्ये घातलेलं पुन्हा ते मंगळसूत्र, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत असतात आणि ते सगळं पाहिल्यानंतर त्याला तर खूप मोठा धक्कासुद्धा बसत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे राजा हे एका साईडला उभा राहिलेला असतो आणि बाकीचे सगळेजण धमाल मजा मस्ती हे सगळं काही करत असतात. तेवढ्यातच आता इथे धोंडू म्हणत असतो, फायनली रिसेप्शन झालं. रिसेप्शन झाल्यानंतर आपल्या ह्या दांगड पाटलांच्या घराला आशीर्वादसुद्धा मिळाला आहे, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता लगेचच जो पाण्यादा आहे ना, तो हिला नमीला म्हणत असतो, नमे तुझं काय चाललेलं आहे, तू वेडी आहेस का, तुला कळत नाही का? तेव्हा आता इथे ती म्हणत असते, का काय झालेलं आहे? त्याच वेळेला आता इथे ती म्हणत असते, अगं तुला घरी जायचं नाही आहे का? हे बघ घरी जा आत्ताच्या आत्ता. तेव्हा ती म्हणत असते, बाबा माझं बरे बाबा आहे, घर इथेच असल्यामुळे मला कोणी धड सोडायला सुद्धा येऊ शकत नाही. मग आता पायल म्हणत असते, हा ना, आता मी सुद्धा एकटी मुलगी एवढ्या लांब कशी जाणार आहे, मला तर कळतच नाही. मग तो संजू म्हणत असतो, मी सोडतो ना तुला, चल. ती म्हणत असते, ए गप्प बस रे, तू काय सोडतो मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही, समजलं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे पाण्या म्हणत असतो, अगं इथे आत्या पुन्हा येण्यापेक्षा आणि पुन्हा जास्त कांगावा करण्यापेक्षा तू एक काम कर ना, तू जा ना, आणि उगाचच ती जर आली तर सगळ्याच्या मेहनतीवर पाणी फिरेल, काय जातोस की नाही? असं म्हटल्याबरोबर आता तिथे यशादासुद्धा आलेला असतो आणि तो म्हणत असतो, तुमचं काय चाललेलं आहे सगळ्यांचं, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची आणि बोलण्याची? यशादा या पद्धतीने चिडतोय म्हटल्यावर इथे सगळ्यांना धक्का बसतो. अक्षरशः नमीसमोर आणि पायलसमोर यशादा हातच जोडत असतो. मग आता नमी त्याला म्हणत असते, काय चाललंय काय तुझं, तू अशा पद्धतीने का बरं ओरडतोस, आणि काही गरज नाही तुला आमच्यासमोर हात जोडायची, जातो आमचं आम्ही. असं म्हणून नमी तर ताणताण करत निघून जातच असते. पण तेवढ्यातच आता इकडे पायलला सुद्धाच वाटत असतं की नको नको बाबा. मग आता संजू म्हणत असतो, मी येतो पायल तुला सोडवायला. मग ती म्हणत असते, त्याची काही गरज नाही, माझी मी गाडी आणलेली आहे, जाते माझ्या गाडीने. असं म्हणून ती सुद्धा तिथून रागानेच निघून जाते. मग आता त्या दोघी निघून गेल्यानंतर पाण्याला हसायला आलेलं असतं. पाण्या म्हणत असतो, खरं तर मजाच आली, आत्याचं नाव सांगितल्यावर कशी पळून गेली ना. आणि काय रे यशादा, तू मस्त आयडिया लावलीस बरं का त्या दोघींना घालवण्याची. पण यशा मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला अवनी आणि राजाचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं, त्याच टेन्शनमध्ये असतो. आणि त्यामुळे तो इकडे छोटू आणि त्याचबरोबर पाण्या ह्या दोघांवर सुद्धा आवाज चढवतो आणि म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, समजलं. चला उद्या कॉलेज आहे का नाही, जर कॉलेजला नाही गेलास ना तर चांबडी सोलील तुझे,
चल आत्ताच्या आत्ता जा. अरे जातो ना, काय झालं एवढं चिडायला. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर जो यशोदा आहे तो राजाकडे येतो आणि राजा मात्र अस्वस्थ झालेला असतो. तेवढ्यातच पुन्हा धोंडू तिथे येतो. धोंडू मात्र नाचायला लागलेला असतो आणि धोंडू नाचत असताना यशा त्याला पकडतो आणि म्हणत असतो, हे बघा बाबा, तुम्हाला भूक लागली असेल ना, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही, चला अगोदर 4 घास खाऊन घ्या बरं. मग आता धोंडू म्हणत असतो, नाही नाही नको, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लावलाय, बाई तुझा आशीर्वाद ग, असं म्हणून गाणं म्हणायला सुरुवात करत असतो. पण यशा म्हणत असतो, हे बघा अण्णा, असं करू नका, 2 घास तरी खाऊन घ्या बरं, चला बरं चला बरं. असं म्हणून आता शेवटी ह्या यशोदा अण्णांना घेऊन 2 घास खाऊ घालण्यासाठी तिथून निघून गेलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा खूप खतरनाक आहे, कारण उद्याच्या भागामध्ये अवनीला त्रास होऊ लागलेला असतो. तिची इथे घुसमट होत असते आणि त्यामुळे एका रात्री तिने खूप मोठा धक्कादायक असा निर्णय घेतलेला असतो. तो निर्णय असा की आता अवनी राजाला म्हणत असते, मला आत्ताच्या आत्ता हॉस्टेलवर जायचं आहे, मला इथे राहायचं नाही आहे. हे खोटं लग्न आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला फार जास्त टेन्शन येते, त्रास होतोय. मग आता इथे राजा म्हणत असतो, अहो असं काय करताय, हे बघा जरा थोडंसं समजून घ्या ना, प्लीज असं काही करू नका ना. पण अवनी म्हणत असते, अरे वेडा आहेस का तू, मी काय आणि कसं समजून घेऊ, मी अजिबात काही समजून घेणार नाही, मी हॉस्टेलला जात आहे, तू जर येणार नसलास तर मी एकटी जाईल, असं तो बोलू लागतो. आणि त्यानंतर गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र ते काढून ती आता राजाच्या हातामध्ये ठेवते आणि तो म्हणत असतो, अहो अवनी मॅडम असं काय करताय, ऐका माझा ऐका माझा. पण अवनी मात्र काहीच ऐकत नाही. स्वतःची जी बॅग असते ती बॅग पटकन भरायला घेते आणि राजा तिला समजवत असतो, पण अवनी मात्र काहीही ऐकून घेत नाही, समजत नाही आणि तिथून ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता ती निघून गेल्यामुळे इकडे पाण्यादा आणि त्याचबरोबर यशोदाला इकडे धावत असतो येतो आणि म्हणत असतो, ए यशा ए पाण्या, ए यशा ए पाण्या, उठा लवकर उठा लवकर, तुमची वहिनी पळून गेली, तुमची वहिनी निघून गेली. असं म्हटल्याबरोबर ती लोक धावतच अंथरुणामधून उठतात. पण तोपर्यंत अवनी मात्र इथून लांबपास झालेली असते. तर पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.